बालमित्रांनो, आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार हा घटक पाहणार आहोत। तर आपण सुरुवातीला त्रिकोण म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया। ज्या आकृतीला 3 शिरोबिंदू, 3 बाजू, 3 कोन असतात तिला त्रिकोण असे म्हणतात। आता अगदी तुम्हाला पहिलीपासून ही आकृती परिचयाची आहे, तरी पण आता शिरोबिंदू म्हणजे काय, तर हा जो आहे दोन रेषा एकत्र ज्या ठिकाणी जोडतात त्याला शिरोबिंदू असं म्हणायचं आहे। बी हा शिरोबिंदू आहे, ए हा शिरोबिंदू आहे आणि हा सी हा शिरोबिंदू आहे, म्हणजेच हे थोडक्यात कोपरे। 3 बाजू, आता बाजू कोणत्या आहेत, ए बी बाजू, त्यानंतर बाजू बी सी आणि बाजू ए सी, तर अशा ह्या 3 बाजू आहेत। त्यानंतर आहे 3 कोन। आता ह्या आकृतीला पण काय आहे, त्रिकोणाला 3 कोन आहेत। तर पहा, हा एक कोन आहे, त्यानंतर हा एक कोन आणि हा एक कोन, तर पहा असे याला 3 कोन आहेत, म्हणून ह्या आकृतीला काय म्हणायचं आहे, त्रिकोण। 3 शिरोबिंदू, 3 बाजू आणि 3 कोन असणारी आकृती जी असते तिचं नाव आहे त्रिकोण। आता ह्या त्रिकोणाचं वाचन हे 6 प्रकारे केलं जातं, तर या ठिकाणी दिलेलं आहे, तर तुम्ही वाचन करायचं आहे। आता आपण त्रिकोणाचे प्रकार पाहणार आहोत। तर त्रिकोणाचे बाजूवरून 3 आणि कोनावरून 3 असे प्रकार पडतात। तर आपण सुरुवातीला बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार पाहणार आहोत, तर ते पुढील प्रमाणे आहेत। बाजूवरून पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा त्रिकोणाचा प्रकार पाहणार आहोत, समभुज त्रिकोण। तर आता भुज म्हणजे बाजू, भुज म्हणजे काय, बाजू। तर ह्या बाजूवरून कसे प्रकार पडतात ते आता पहा। ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात। तर ह्या ज्या 3 बाजू आहेत, ही एक बाजू, ही बाजू आणि ही बाजू, ह्या तिन्ही पण बाजूंची लांबी काय असते, समान असते, सारख्याच लांबीच्या असतात, अशा त्रिकोणाला काय म्हणायचं आहे, समभुज त्रिकोण। तर पहा, ह्या ज्या बाजू दिलेल्या आहेत आपल्याला, ह्या तिन्ही बाजूंची सुद्धा लांबी समान आहे, म्हणून ह्या त्रिकोणाला काय म्हणायचं आहे, समभुज त्रिकोण। आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, समद्विभुज त्रिकोण। आता सम म्हणजे सारखा, द्वि म्हणजे दोन, समान 2 भुजा असणारा त्रिकोण। सम म्हणजे सारखा, द्वि म्हणजे दोन, ह्याच्या म्हणजे अर्थावरून तुमच्या लक्षात आलं असेल। ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात, म्हणजे ह्या 2 बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात। 2 बाजू समान असलेल्या, आता ह्याच्यामध्ये ही बाजू आहे ती वेगळी आहे आणि ह्या 2 बाजूंची लांबी काय दिसते आपल्याला, समान दिसते, म्हणजे सारखी दिसते, म्हणून ह्या त्रिकोणाला काय म्हणायचं आहे, समद्विभुज त्रिकोण। आता पुढचा प्रकार पहा, विषमभुज त्रिकोण। आता विषमभुज त्रिकोण म्हणजे काय, विषम म्हणजे वेगवेगळ्या, विषम म्हणजेच अशा वेगवेगळ्या, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या असतात, म्हणजे त्यांची लांबी, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात, थोडक्यात लांबीच्या असतात म्हणजेच भिन्न असतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात। तर ह्या आकृतीमध्ये पाहता ह्याची लांबी थोडीशी कमी आहे, ह्याची आहे आणि ह्याची, आता ह्याचं जर आपण मोजमाप केलं पट्टीच्या सहाय्यानं, तर प्रत्येक बाजूची लांबी ही काय येणार आहे, वेगवेगळी येणार आहे, म्हणून ह्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हटले जाते। तर आतापर्यंत आपण जे 3 प्रकार पाहिले होते, तर ह्या त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारे ते प्रकार होते। पहिला प्रकार होता समभुज, म्हणजे सर्वच बाजूंची लांबी समान असते, सम म्हणजे सारखी। दुसरा होता समद्विभुज त्रिकोण, म्हणजे 2 बाजूंची लांबी समान आणि एक बाजू वेगळी असते। आणि तिसरा प्रकार विषमभुज त्रिकोण। तर ह्या विषमभुज त्रिकोणामध्ये काय असतं, तिन्ही पण बाजूंची लांबी ही वेगवेगळी असते, म्हणून त्याला विषमभुज त्रिकोण म्हणायचं आहे। तर हे झाले बाजूवरून। आता पुढचा त्रिकोणाचे प्रकार आहेत कोनावरून पडणारे। आता आपण कोनाचे प्रकार गेल्या घटकामध्ये पाहिलेले आहेत, तर ह्या कोनावरून त्रिकोणाचे कसे प्रकार पडतात ते आता आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रकार आहे काटकोन त्रिकोण, दुसरा आहे लघुकोन त्रिकोण आणि तिसरा आहे विशालकोन त्रिकोण। तर आता आपण सुरुवातीला काटकोन त्रिकोण म्हणजे काय ते समजून घेऊया। आता पहा, काटकोन त्रिकोण, ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो तो त्रिकोण काय असतो, त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात। तर पहा, या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे, 3 बाजू आहेत, 3 शिरोबिंदू आहेत, 3 कोन आहेत, हा त्रिकोण आहे। परंतु ह्याच्यामध्ये काय आहे, एक काटकोन आहे। काटकोन म्हणजे काय, तर ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला काय म्हणायचं आहे, काटकोन असं म्हणायचं आहे। तर ह्याच्यामध्ये हे 2 लघुकोन आहेत आणि हा एक काय आहे, काटकोन आहे। म्हणजेच ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात।
आता तुमच्या लक्षात आलं असेल काटकोन त्रिकोण कशाला म्हणायचं, तर अशा पद्धतीचा आकार 90 अंश माप असणारा हा उभी रेषा आणि आडवी रेषा सरळ असणारा त्रिकोण त्याला काय म्हणायचं आहे, काटकोन त्रिकोण लक्षात ठेवायचं. आता पुढचं आहे लघुकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात. लघु म्हणजे लहान. आता लघुकोन म्हणजे काय आहे, तर 90 अंशापेक्षा कमी माप असणारा किंवा 90 अंशापेक्षा कमी माप असणाऱ्या त्रिकोणालाच काय म्हणायचं आहे, लघुकोन त्रिकोण असं आपण म्हणूया. तर पहा, ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन असे म्हणतात. तर या ठिकाणी आकृती पहा. तर ह्या त्रिकोणामध्ये काय आहे, प्रत्येक कोन असा लहान आहे म्हणजे लघु आहे, तिन्ही पण कोन. तर ह्या लघुकोन त्रिकोणामध्ये काय असतं, ह्याचे तिन्ही पण कोन कसे असतात, लघु असतात म्हणजे लहान असतात, म्हणजे त्यांचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं, म्हणून ह्या त्रिकोणाला काय म्हणायचं आहे, लघुकोन त्रिकोण. आता पुढचा प्रकार पहा. या ठिकाणी विशाल कोन त्रिकोण. आता विशाल म्हणजे मोठा. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणाला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. आता विशाल कोन म्हणजे काय, तर ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं त्याला काय म्हणायचं आहे, विशाल कोन असं म्हणतात. तर मग अशा प्रकारचा त्रिकोण असणारा, अशा प्रकारचा कोन असणारी आकृती ज्या त्रिकोणामध्ये असते त्या त्रिकोणाला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. तर या ठिकाणी पहा, ही आपल्याला आकृती दिलेली आहे. हे दोन्ही पण लघु कोन आहेत आणि हा एकच मात्र काय आहे, विशाल कोन आहे. एक विशाल कोन असला आणि दोन लघु कोन असले की त्याला म्हणायचं आहे विशाल कोन. म्हणजे आता कोनावरून कसे प्रकार पडतात हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर पहिला होता काटकोन त्रिकोण, ज्याच्यामध्ये 90 अंश मापाचा कोन असतो, काटकोन असतो, त्याला काटकोन त्रिकोण असं म्हणायचं आहे. लघुकोन त्रिकोण, ह्याच्यामध्ये ह्या त्रिकोणामध्ये तीनही कोन काय असतात, 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात म्हणजे लहान लहान असतात, त्याला लघुकोन त्रिकोण म्हणायचं. आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये एक कोन हा कसा असतो, विशाल असतो, मोठा असतो, त्या त्रिकोणाला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये याच्यावरचा स्वाध्याय सोडवूया.